कसं काय मित्रांनो, मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं चालू केलं आहे फिटनेसचे. माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच असेल, माय फिटनेस लाईफ. माझ्या चॅनलचं नाव आहे. लवकरात लवकर तुम्ही फॉलो करून माझ्या चॅनलला. आजचा टॉपिक आहे आपला यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं चालू केल्यावर कसे व्हिडिओ टाकायचे. म्हणजे मी 4 यूट्यूबवर चॅनल बनवले आहे. म्हणजे हे माझं चौथं चॅनल आहे, माय फिटनेस लाईफ. पहिले मी चॅनल बनवतो त्याच्यावर म्हणजे माझे एका चॅनलवर 15 सबस्क्रायबर झाले ते. दुसऱ्या चॅनलवर 10. पहिल्याच्या चॅनलवर मी व्हिडिओज नाही टाकले. मग माझ्या जीवावर आहे, माझे सबस्क्रायबर नाही वाढले, ते व्हिडिओ टाकणं बंद केलं मी. आता मी फिटनेसवर खोललं, मागं मी ब्लॉगिंगवर खोललं होतं. मला माहीत बी नव्हते ब्लॉग कसे बनवते. मी धीरे धीरे ब्लॉग बनवून चालू केलं. मग जसं आपल्याला सपोज कसं वाटते, आपण व्हिडिओ टाकला, समजा व्हिडिओ टाकला लवकरात लवकर व्हायरल झाला पाहिजे, 10 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे असं वाटते. पण आता मी यूट्यूबवर फिटनेसचं चॅनल खोललं, त्याच्यावर म्हणजे माझे कोणत्या व्हिडिओला 1 व्ह्यूज, दुसऱ्या व्हिडिओला 1, कोणत्याला 91 व्ह्यूज, कोणाला 71 व्ह्यूज, असेच व्ह्यूज येत आहे ना. माझं एक बी सबस्क्रायबर नाही आहे यूट्यूबवर. म्हणजे आपल्याला असं वाटतं आपल्याला लवकर व्हायरल झाले पाहिजे, मग आपण व्हिडिओ टाकणं बंद करतो. म्हणजे आपल्याला काही प्रीमियम दिसतच नाही त्याच्यात, म्हणजे ग्रोईंग होतच नाही चॅनल असं वाटते. समजा आपण म्हणजे सक्सेसची पायरी कशी पाहायची, म्हणजे धीरे धीरे सक्सेस मिळाली पाहिजे असं पाहायचं ना. मग आपल्याला कसं वाटते व्हिडिओ टाकणं बंद करून काही फायदा नाही याच्यात. तसं नाही सोचायचं. म्हणजे समजा आपले 1 फॉलोअर वाढला, 1चे 2 होईन, 2चे 4 होईन, 4चे 100, असे 200, मग असे 1000 कंप्लीट होईन, वॉच टाईम कंप्लीट होईन. धीरे धीरे आपलं असं वाढत जाते. नक्की तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि मला सपोर्ट करा. माझे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करा. मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ ब्लॉग बनवून माझ्या फिटनेस चॅनलवर आणणार. मी नवीन नवीन चॅलेंज बी आणणार आहे. आजच मी एक व्हिडिओ टाकला चॅलेंजवर. म्हणजे मी 18 इट उचलत आहे, 18 इटा, म्हणजे 16 वर्षांचा भावाचा चॅलेंज आहे तो. असेच मी खूप कठीण कठीण चॅलेंज घेऊन येणार आहे. नक्की तुम्ही चॅलेंज बघण्यासाठी नक्की मला फॉलो करा. आणि आपण एक अधिक चॅलेंज घेतला आहे, म्हणजे आपली 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर आपण ते कॅन्डल राहते तिथे ते पिघलून आपल्या हातावर टाकणार आहे. समजा आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट नका करा, कारण की ते पिघलतं मग हातावर टाकून तर कुठे हातच सुजून जाणार. म्हणून माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट नका करता लवकर. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.